पंतप्रधानांची कमाल वाटते। अबकी बार 400 पार वरून सुरू झालेला निवडणुकीचा प्रवास हिंदू मुस्लिम कार्डपर्यंत पोहोचला। मंगळसूत्र प्रचारात आलं, म्हैस प्रचारात आली, धर्माच्या नावावर आरक्षणाचा मुद्दा प्रचारात आला, राम मंदिरावर बाबरीचे कुलूप लागेल अशी भीती दाखवण्यात आली, पाकिस्तानशी संबंध प्रचारात आला। इतकेच काय तर अंबानी अदानी यांची गुगली सुद्धा पंतप्रधानांनी टाकली। नमस्कार, मी आनंद आंबेकर। देशोन्नती डिजिटलवरील चौफेर या सदरात एका नवीन विषयासह पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। निवडणूक घोषित झाली त्यावेळी भाजपचा प्रचाराचा मुद्दा काय होता आणि आज तिसऱ्या टप्प्यानंतर प्रचाराचा मुद्दा काय आहे, तो कुठल्या वळणावर येऊन ठेपलाय याचाच मागोवा, त्यामागील कारणे आणि परिणाम याविषयी आज आपण बोलणार आहोत। मोदी 10 वर्षापासून या देशाचे पंतप्रधान आहेत। सध्या ते भाजपचे प्रचारक असले तरी पंतप्रधान सुद्धा आहेत हे त्यांनी विसरता कामा नये। गुन्ह्या गोविंदानं या देशात राहत असलेल्या हिंदू मुस्लिमांमध्ये द्वेषाचं विष पेरण्याचं कार्य कुणाही मतदाराला पटणार नाही। यूट्यूबवर ध्रुव राठी यांचा एक व्हिडिओ या निमित्ताने चांगलाच व्हायरल होतोय। औरंगजेब वर्सेस शिवाजी महाराज, हाऊ इंडियाज ट्रू हिस्ट्री वॉज हिडन फ्रॉम यू, असं या व्हिडिओचं शीर्षक आहे। काँग्रेसला औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाही, ज्यानं हिंदूची अनेक मंदिरे तोडली, या पंतप्रधानांच्या एका प्रचार सभेतील वक्तव्याचा हवाला देत हा व्हिडिओ सुरू होतो। औरंगजेबाने एकीकडे मंदिरे तोडली, मात्र दुसरीकडे अकबर बादशाह यांच्या काळात अनेक मंदिरे बांधली गेली। काशी विश्वनाथ मंदिर याच काळात बांधलं गेलं। मुस्लिमांना सातत्यानं हिंदूवर अन्याय केले, हाच इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न झाला। व्हॉट्सअप विद्यापीठातून युवा पिढीचं डोकं खराब करण्याचं आणि चुकीचा इतिहास त्यांच्यामध्ये बिंबविण्याचं कार्य सुरू आहे। शिवाजी महाराजांनी अफजल खानांचा केलेला वध याचं चित्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यामागची मानसिकता विखारी आहे, मात्र तो विकृतीचा वध होता। या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक प्रमुख पदावर मुस्लिम होते, हा इतिहास समोर का आणला जात नाही? शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी होते, तर शहाजींच्या बंधूंचे नाव शरीफजी होते। शरीफजी हे नाव एका सुफी संतांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं। हा संदर्भ इथे देण्यामागचा अर्थ समजून घ्या। हिंदूंच्या मनात कधीही मुस्लिमांविषयी द्वेष नव्हता किंवा मुस्लिमांना हिंदूचा राग नव्हता, कारण तेव्हा व्हॉट्सअप नव्हते, गोदी मीडिया नव्हता। आता मात्र सत्तेसाठी हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये विष पेरण्याचा प्रकार सुरू झालेला आहे। निवडणूक आपल्या हातून निसटताना बघून हिंदू मुस्लिम द्वेषाचं राजकारण सुरू झालेलं आहे। शहजादा, मंगळसूत्र, मुस्लिमांना आरक्षण असे अनेक मुद्दे नरेंद्र मोदीच्या भाषणात येऊ लागलेले आहेत। आता तर ते मांडत असलेल्या तर्कावर हसू येतंय। काँग्रेस सत्तेत आली तर भारतीय क्रिकेट संघात धर्माच्या नावावर निवड होईल, राम मंदिरावर बाबरीचे कुलूप लागेल, असे वक्तव्य सुशिक्षित आणि डोक्याने विचार करणाऱ्या माणसाला समजण्यापलीकडचे आहे। राम मंदिराचे कुलूप उघडणाऱ्या आपल्या वडिलांचा अपमान आणि राम मंदिर बांधण्याचा निर्णय देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचा अवमान राहुल गांधी कसे करणार, हे सामान्य जनतेला समजत नाही का? ध्रुव राठी यांनी तर नरेंद्र मोदी यांची तुलना चक्क औरंगजेब यांच्याशी केली आहे। औरंगजेब जसे गरजेनुसार सांप्रदायिक आणि धर्मनिरपेक्ष भूमिका वठवत होते, तसेच नरेंद्र मोदी वागतात। सत्तेसाठी कुठल्याही स्तराला जातात। मोदी हे 10 वर्षापासून पंतप्रधान आहेत। 10 वर्षात केलेल्या कामांचा पाढा त्यांनी मतदारांपुढे वाचायला हवा। पुढचे विजन काय हे सांगायला हवे, महागाईवरचे औषध सांगायला हवे, बेरोजगारीवरचा उपाय सांगायला हवा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवे। मात्र हे मूळ मुद्दे ज्या 10 वर्षात मोदी अपयशी ठरले, त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी हिंदू मुस्लिम कार्ड खेळण्याचा प्रकार सुरू आहे, हे उघड सत्य नाकारता येत नाही। जे मोदी एकीकडे काँग्रेस मुस्लिमांना आरक्षण देईल असे बोलत आहेत, त्याच मोदींच्या अर्थात भाजपाच्या आंध्र प्रदेशातील जाहीरनाम्यात मुस्लिमांना 4% आरक्षण देण्यात येईल असे म्हटले आहे। आंध्र प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होत आहे। भाजप, TDP आणि जनसेवा पार्टी एकत्र निवडणूक लढवत असून त्यांच्या संयुक्त जाहीरनाम्यात मुस्लिमांना आरक्षणाचे आश्वासन देण्यात आले आहे। इतकेच नव्हे तर प्रति महिना 5,000 रुपये देखभाल खर्च मशिदींना मिळेल, नुरी भाषा कॉर्पोरेशनची स्थापना होईल, ज्यासाठी दरवर्षी 100 कोटी अनुदान मिळेल। एकंदरच आंध्र प्रदेशात एक भूमिका आणि महाराष्ट्रात दुसरी भूमिका हे मोदींना जमू शकते। सोयीनुसार भूमिकेत बदल करणे ही कला
नरेंद्र मोदींनी चांगली अवगत केलेली आहे। दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी मुद्द्याची गोष्ट सांगतात। कधी नव्हे एवढे काँग्रेसचे न्यायपत्र प्रभावी ठरत आहे। या न्यायपत्रावरही मुस्लिम लीगच्या विचारांचा ठपका असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला। काँग्रेसचे न्यायपत्र जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य नरेंद्र मोदी यांनीच केले। 50,000च्या वर कधीही डाउनलोड न झालेला काँग्रेसचा जाहीरनामा यावेळी तब्बल 85 लाख लोकांनी डाउनलोड केला। जे न्यायपत्रात लिहिले तेच राहुल गांधी बोलत आहेत। महागाई, बेरोजगारी, शेतकरी हे विषय काँग्रेसच्या प्रचारात केंद्रस्थानी आहे। 22 उद्योगपतींना अरबपती त्यांनी बनवले। आम्ही जनतेला लखपती बनवू असे राहुल गांधी सांगत आहेत। गृहिणींना स्वतःच्या घरात करत असलेल्या कामाचा मोबदला मिळणार असल्याचे आश्वासक स्वप्न सुद्धा राहुल गांधी दाखवत आहेत। बेरोजगारांना कामाच्या मोबदल्यात दाम देण्याची पॉलिसी ते अंमलात आणणार आहेत। 5 किलो राशन देऊन शेतकऱ्यांना आळशी बनविणाऱ्या भाजप सत्तेच्या योजनेला दिलेली ही चपराक आहे असं म्हणायला हरकत नाही। श्रमाच्या मोलाचे महत्त्व आणि त्याची अंमलबजावणी राहुल गांधी सांगत आहेत। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राहुल गांधी यांची स्तुती करणे यात सारे काही लपले आहे। दुसरीकडे प्रियंका गांधी आजी आणि वडिलांच्या त्यागाचा दाखला देत आहे, भावनिक आवाहन करत आहे, नरेंद्र मोदीवर वार करत आहेत। जनता शांत आहे, सर्व नाटकं बघत आहे। पहिल्या टप्प्यातील ट्रेंड तिसऱ्या टप्प्यातही कायम आहे। दुसऱ्या फळीतील नेते आणि कार्यकर्ते सुस्तावले आहेत। जनता मोदींवर कुठलंही भाष्य करताना दिसत नाही, कारण उलटणारा भक्त त्यांना माहिती आहे। जनतेने निवडणूक आता आपल्या हातात घेतली आहे। अंडर करंट आहे, सत्तेचा माज आता जनताच उतरवणार आहे। मित्रांनो, विषय आवडला असेल, मनाला पटला असेल तर अवश्य कमेंट करा। नसेल पटला तर नक्कीच कमेंट करा। व्हिडिओला लाईक करा, अधिकाधिक शेअर करा। देशोन्नती डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा। बघत रहा देशोन्नती न्यूज। नमस्कार।